नाशिकची औद्योगिक ओळख असलेल्या अंबड इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन अर्थात आयएमआच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी आज उद्योजकांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावत मोठा उत्साह दाखवला। जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाची धुरा कोणाच्या हाती जाणार याचा फैसला आज मतपेटीमध्ये बंद झाला। एकता फायनल आणि उद्योजक एकता पॅनल या दोन मुख्य पॅनलमध्ये थेट संघर्ष पाहायला मिळत असून विशेषतः अध्यक्ष आणि खजिनदार या महत्त्वाच्या पदांसाठी प्रतिष्ठापनाला लागली असून माजी अध्यक्ष ललित बुब विरुद्ध राजेंद्र पानसरे यांच्यात चुरशीची लढत होत आहे, तर खजिनदार पदासाठी हर्षद बेळे आणि अविनाश बोडके यांच्यामध्ये तुल्यबळ सामना रंगला आहे। सकाळी 9 वाजल्यापासूनच मतदान केंद्रावर उद्योजकांची मोठी गर्दी दिसून आली। आपल्या हक्काच्या संघटनेत सक्षम नेतृत्व असावं या भावनेमधून उद्योजकांनी कामातून वेळ काढत मतदानाचं कर्तव्य पार पाडलं। सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया पार पाडली। निवडणूक अधिकारी म्हणून प्रकाश ब्राह्मणकर यांनी चोख नियोजन सांभाळलं। त्यांनी मतदानाच्या प्रक्रियेबद्दल समाधान व्यक्त केले। नमस्कार मित्रांनो, मी प्रकाश ब्राह्मणकर, चेअरमन निवडणूक समिती आयमा 2026-28। 2 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया चालू आहे, एक अध्यक्षपदासाठी आणि दुसरी खजिनदार पदासाठी। निवडणूक प्रक्रिया ही सकाळी 9 वाजता चालू झाली आणि ती 5:30 वाजेपर्यंत चालणार आहे। आत्तापर्यंत तरी सर्व शांततेत प्रक्रिया पार पडते आहे आणि मतदारांचा उत्साह हा खूपच आम्हाला प्रेरणादायक आहे। उत्साहाने लोक येऊन मतदान करून जात आहेत। उद्या साधारण दुपारपर्यंत मतमोजणी होऊन निकाल हाती येईल अशी आशा आहे। मतमोजणी सकाळी 9 वाजता चालू होईल आणि साधारण 2 वाजेपर्यंत संपेल असं अंदाज आहे। एकूण साधारण 2400च्या आसपास सभासद आहेत। आजची मतदान प्रक्रिया शांततेत पार पडल्यानंतर सर्वांचे डोळे उद्याच्या मतमोजणीकडे लागले असून उद्या सकाळी 9 वाजेपासून आयएमआच्या कार्यालयामध्ये मतमोजणीला सुरुवात होणार आहे। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, अंबड।